नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशा प्रकारे वोटर आय डीवरील आपला नाव, मोबाईल नंबर, ईमेल आय डी, आपला ॲड्रेस हे सर्व आपण कशा प्रकारे अपडेट करू शकता त्याच्याबद्दल. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला या वोटर आय डीच्या वेबसाईटवरती voter.eci.government.in वरती हे लिंक मी आपल्या इथं डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. या लिंकवरती आल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा काही इंटरफेस ओपन होऊन जाणार आणि या लिंकवरती आल्यानंतर सर्वात अगोदर तर आपल्या इथं आपलं लॉगिन करायचं आहे. आपला जर इथं अकाउंट अगोदरच बनला असेल तर आपल्या इथे लॉगिनवरती क्लिक करून इथं आपला मोबाईल नंबर OTP देऊन आपण लॉगिन करू शकता. आणि जर आपण इथं न्यू युजर असाल तर आपल्या इथं सर्वात अगोदर रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यासाठी आपल्या इथं हा साईनअपचा ऑप्शन दिलेला आहे, तर आपल्या त्या साईनअपवरती क्लिक करायचे आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे रजिस्ट्रेशनचे ऑप्शन येऊन जाणार. सर्वात अगोदर इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे. मोबाईल नंबर दिल्यानंतर इथं खाली आपल्याला हा ईमेल आय डीचा ऑप्शन दिला आहे. हा ईमेल आय डीचा ऑप्शन इथं ऑप्शनल आहे, आपल्याला द्यायचा असेल तर देऊ शकता किंवा याला सोडू शकता. त्याच्यानंतर हा कॅप्चा आपल्याला इथं फिल करून कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. मग आपण दिलेल्या या मोबाईल नंबरवरती एक OTP येऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं देऊन आपला रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा लॉगिंगचा ऑप्शन येऊन जाणार. तर इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि हा कॅप्चा आपल्याला इथं फिल करून रिक्वेस्ट OTP वरती क्लिक करायचं आहे. मग आपल्या या मोबाईल नंबरवरती एक OTP सेंड होऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायचे. OTP फिल केल्यानंतर आपल्याला इथं लॉगिंग अँड व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग आपण इथं सक्सेसफुली लॉगिंग होऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार. तर आपल्याला इथं आपला नाव, मोबाईल नंबर किंवा डेट ऑफ बर्थ किंवा ॲड्रेस अपडेट करण्यासाठी इथं आपल्याला हा खाली करेक्शन ऑफ एंट्रीजचा ऑप्शन दिलेला आहे. तर इथं आपल्याला या फॉर्म 8 वरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार. तर इथं आपल्याला हा इपिक नंबरचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपला जो वोटर ID कार्ड नंबर असेल, मतदान कार्डावरती जो आपला नंबर असेल तो नंबर आपल्याला इथं द्यायचा आहे. नंबर दिल्यानंतर आपल्याला त्या सबमिटवरती क्लिक करायचं आहे आणि मग इथं थोडासा लोडिंग होऊन याप्रमाणे इथं आपली काही हे इन्फॉर्मेशन येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं खाली दिलेल्या या ओकेवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे हे काही ऑप्शन्स येऊन जाणार. तर इथं दिलेल्या या ऑप्शनमधून आपल्याला या दुसऱ्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. करेक्शन ऑफ एंट्रीज इन एक्झिस्टिंग इलेक्ट्रॉल रोलवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि मग आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार आणि इथं आपल्या वोटर ID नुसार आपली काही इन्फॉर्मेशन येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं खाली हा नेक्स्टचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्या त्या नेक्स्टवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे आणि इथं खाली आपल्याला आपली काही डिटेल्स द्यायचे. सर्वात अगोदर तर आपल्या वोटर IDवर ज्याप्रमाणे आपला नाव असेल तो नाव आपला इथं येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्या वोटर ID कार्डचा जो नंबर असेल तो नंबर पण इथं येऊन जाणार आणि इथं खाली आपल्याला आधार कार्ड डिटेलबद्दल विचारला आहे. तर आपल्याकडे जर आधार कार्ड असेल तर आपल्या त्या बॉक्सवरती क्लिक करून इथं खाली आपल्याला आपला आधार कार्ड नंबर द्यायचा आहे आणि आपल्याकडे आपलं आधार कार्ड नसेल तर आपल्याला इथं यावाल्या बॉक्सवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला मोबाईल नंबरबद्दल विचारलं आहे. तर आपल्याकडे जर आपला स्वतःचाच मोबाईल नंबर असेल तर आपल्या त्या सेल्फवाल्या बॉक्सवरती क्लिक करून इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर द्यायचा आणि आपल्याकडे जर आपला स्वतःचा मोबाईल नंबर नसेल आणि आपल्याकडे जर आपल्या आई किंवा वडिलांचा किंवा आपल्या कोणत्या दुसऱ्या रिलेटिव्हचा मोबाईल नंबर असेल तर आपल्या इथं या बॉक्सवरती क्लिक करून इथं खाली आपल्याला आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे. त्याचप्रमाणे इथं खाली आपल्याला आपल्या ईमेल ID बद्दल विचारलं आहे. तर आपल्याकडे स्वतःची जर ईमेल ID असेल तर आपल्या या सेल्फवरती क्लिक करून इथं खाली आपल्याला आपली ईमेल ID द्यायची आणि आपल्याकडे जर आपल्या वडिलांची किंवा आईची किंवा आणखी कोणत्या दुसऱ्या रिलेटिव्हची जर ईमेल ID असेल तर आपल्या इथं या बॉक्सवरती क्लिक करून इथं खाली आपल्याला आपली ईमेल ID द्यायची. याप्रमाणे इथं खाली आपल्याला हे काही इन्फॉर्मेशन द्यायचे. हे इन्फॉर्मेशन दिल्यानंतर आपल्याला त्या नेक्स्टवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे आणि या पेजमध्ये आपल्याला आपल्या वोटर ID कार्डमध्ये आपल्याला जो अपडेट करायचे त्याची इन्फॉर्मेशन द्यायचं आहे. इथं आपल्याला आपला नाव, आपला जेंडर, आपली डेट ऑफ बर्थ, आपला रिलेशन टाईप, आपला रिलेटिव्हचा नेम किंवा आपला ॲड्रेस, आपला मोबाईल नंबर आणि फोटोचा ऑप्शन दिला आहे. तर आपण इथं आपल्या वोटर IDवरती जो अपडेट करत असाल त्या बॉक्सवरती क्लिक करून त्याची आपल्याला इथं आपली इन्फॉर्मेशन द्यायची. आम्ही इथं आपला मोबाईल नंबर अपडेट करतो त्याच्यामुळे या मोबाईल नंबरवाल्या ऑप्शनवरती क्लिक करून इथं खाली आपला मोबाईल नंबर देतो. याचप्रमाणे आपण जो अपडेट करत असाल तो वाला ऑप्शन इथं सिलेक्ट करून त्याची आपल्या इथं इन्फॉर्मेशन द्यायची आहे. इन्फॉर्मेशन दिल्यानंतर आपल्या त्या नेक्स्टवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आणि नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे हा डिक्लेरेशन येऊन जाणार. तर इथं आपल्याला आपण ज्या तारखेला हा फॉर्म भरत असाल ते तारीख इथं येऊन जाणार आणि त्याच्यानंतर आपला जो प्लेस असेल, जो आपल्या गावाचे नाव असेल तो आपल्याला इथं द्यायचं आहे. गावाचं नाव दिल्यानंतर आपल्याला त्या
नेक्स्टवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आणि आपल्यासमोर याप्रमाणे हा लास्ट स्टेपचा हा सबमिशनचा फॉर्म आहे. तर इथं दिलेला कॅप्चा आपल्याला इथं फिल करायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. मग आपण दिलेल्या या मोबाईल नंबरवरती एक OTP सेंड होऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायचे. OTP फिल केल्यानंतर आपल्याला इथं खाली प्रिव्ह्यू अँड सबमिटचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्याला त्या प्रिव्ह्यू अँड सबमिटवरती क्लिक करायचे. मग नेक्स्ट पेजवरती आपण फिलअप केलेल्या संपूर्ण फॉर्मचे इथं डिटेल्स येऊन जाणार. तर आपण दिलेली संपूर्ण इन्फॉर्मेशन इथं चेक करायचे आणि या फॉर्ममध्ये जर काही मिस्टेक असेल तर इथंच खाली आपल्याला कीप एडिटिंगचा ऑप्शन दिला आहे. तर आपण इथं या कीप एडिटिंगवरती क्लिक करून आपल्या या फॉर्ममध्ये जे मिस्टेक झाले त्याला आपण करेक्ट करू शकता. त्याच्यानंतर आपल्या इथं या ई-साइन अँड सबमिटवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे आर यू शुअरचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला या यसवरती क्लिक करायचं. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे आधार ऑथेंटिकेशनचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपला जो आधार कार्डचा नंबर असेल तो आधार कार्डचा नंबर आपल्याला इथं द्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं या गेट OTP वरती क्लिक करायचे. मग आपल्या या आधार कार्डला जो मोबाईल नंबर जोडला असेल त्याच्यावरती एक OTP सेंड होऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायचे. OTP फिल केल्यानंतर इथं आपल्याला हे खाली काही इन्फॉर्मेशन दिली आहे. हे इन्फॉर्मेशन संपूर्ण वाचून आपल्याला त्या बॉक्सवरती क्लिक करून आपल्या इथं खाली सबमिटवरती क्लिक करायचे आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपला फॉर्म इथं सक्सेसफुली सबमिट होऊन जाणार आणि काही दिवसात इथं आपण जो आपल्या अपडेटचा फॉर्म फिलअप केला आहे आपला इथं वोटर ID कार्ड इथं सक्सेसफुली अपडेट होऊन जाणार. तर मित्रांनो अशा प्रकारे इथं आपण आपल्या वोटर ID कार्ड अपडेटचा फॉर्म ऑनलाईन इथं फिलअप करू शकता. मित्रांनो आपल्याला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.